नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 2, 3 आणि 4 ऑगस्ट 2026 या तारखेचा। तर या कालावधीमध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता असून महाराष्ट्र राज्यात पावसाची स्थिती मेघगर्जना, जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर काही भागामध्ये पावसाची स्थिती कशी राहील सविस्तर अंदाज जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव कायम राहू शकतो। अरबी समुद्रातून येणारे ओलसर पश्चिम नैऋत्य वारे आणि तसेच वातावरणातील आर्द्रता यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते। तसेच 2 ऑगस्ट 2026 या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्र, मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाटमाथा परिसरामध्ये पावसाचा प्रभाव तुलनेने अधिक राहू शकतो। तसेच 3 ऑगस्ट 2026 या तारखेला पावसाची स्थिती ही मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात पावसाचा विस्तार विदर्भातील काही भागामध्ये वाढू शकतो। मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि 30 ते 50 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आणि ज्या भागामध्ये ढगांची निर्मिती अधिक दिसेल त्या भागात कमी वेळात अधिक पावसाचा जोर बघायला मिळू शकतो। 4 ऑगस्ट 2026 या तारखेला पावसाची स्थिती कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो। उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात मध्यम हलका तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी स्थानिक पातळीनुसार जोरदार पाऊस अचानक बघायला मिळू शकतो। ज्या ठिकाणी ढगांची निर्मिती अधिक वेळ त्या भागामध्ये अल्पावधीतच अधिक पाऊस बघायला मिळू शकतो। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 2, 3 आणि 4 ऑगस्ट 2026 या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही पुढील 3 दिवसात केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडूच्या दक्षिणेकडे हलका पाऊस राहील। तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्वेकडे बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता। विजयवाडा, रामगुंडम तसेच जगदलपूर मध्यम जोरदार पावसाची शक्यता। कांतामाल, भुवनेश्वर, राउरकेला, कोरबा इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील। धनबाद, कोलकाता मुसळधार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसात बघायला मिळू शकते। तसे महाराष्ट्रातही ठिकठिकाणी पावसाचा जोर जबरदस्त, काही ठिकाणी मध्यम हलका देखील बघायला मिळू शकतो। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, बंडा, अल्डोना, बेडशी, रामगड मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणाकुंडे, कानापूर, नेटुरगुंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। टिक्सा, अलगोटे, पणजी, वास्को द गामा, पारसेम, अल्ड्रोना तसेच आसपासचा परिसर मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील। उत्तर भागामध्ये महापण, कुर्डल आणि कडेगाव, पटेगाव, तिगळा, कणकवली, पोंडा, राधानगरी जोरदार पावसाची शक्यता। मालवण, वायगणीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज राहील। राजापूर, रायबटन, लांजा, बेलकर, सकरपा मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती मलकापूर, कोकरूड, परोळा संघ मध्यम जोरदार स्वरूपात राहील। किनी, कोडाली, ज्योतिबिल हलका राहील। कोल्हापूर, इचलकरंजी इकडे हलका मध्यम राहील। इस्पुर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, मुरगुड, गारगोटी, कापसी मध्यम पावसाची शक्यता। आजरा, नेसरी, अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज राहील।
गोकाक अलकांगिले हलक्या पावसाचा अंदाज, चिकोडी रायबा खिडकल इकडे हलका मध्यम पाऊस राहील, चिरोपी कोडाची, सांगली मालगाव, देसिंग, जळकाटी, किरंगी, अडाली, तिलसंग हलक्या मध्यम सरींचा अंदाज, दागलपूर, बिलर्जत, कानमडी इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील, देसिंग, कोची, नागज, कानापुले हलक्या मध्यम पावसाची शक्यता, नरसिंहपूर, रामपूर, पलूस, मेढा, उडाले, कराड, कडेगाव मध्यम पावसाची शक्यता, ओमराज फसवलेला मध्यम स्वरूपात राहील, मायानी, निंडाल, देवडी, म्हसवड हलक्या सरींची शक्यता, सातारा, कोरेगाव, मोलदिकसल इकडे हलक्या मध्यम पावसाची शक्यता, लाटे, फलटण आणि लोणात, खंडाळा हलका मध्यम पाऊस राहील, सोलापूर जिल्ह्याकडे अकलूज, माळशिरस, बेलापूर, बालवानी, मौद, बुद्रुक, म्हसवड, दिगाची हलका मध्यम राहील, आटपाडी, चिंके, सांगोळे, गिरडी इकडे मध्यम हलका राहील, मंगळवेढा, मारवाडे, कुरोळ, बिलाटी, सोलापूर, मंगळुळी, मंद्रुप मध्यम स्वरूपात राहील, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैनम, घोटाला, नळदुर्ग, उटी इकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील, गोडला, तांदवाडी, तुळजापूरलाई मध्यम हलका राहील, मोल, अंगार, करकम, शेतपल्लाई हलक्या मध्यम पावसाची शक्यता पुढील 3 दिवसात राहील, बेंबले, टेंभुर्णी, कुडवाडी आणि खोंडेस, सेल्सिअस, करमाळा या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता पोंडा, राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा तुफान पावसाचा अंदाज राहील, रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण जोरदार पावसाची शक्यता, बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखनजन या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील, सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयना, पाटणलाई जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळू शकतो, हेडवी, मार्गाव, तांबे, गुहागर मुसळधार स्वरूपात राहील, अरळ, अरवाडे, लोटे, चिपळूण, सागदेव, मेढा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे, दापोली, पाचपाणी, कलसीत, मंदनगर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आणि तसेच खंडाळा, भोर, शिरवळ, केटवले मध्यम स्वरूपात राहील, महाड, वर्धन, गोरेगावला तुफान पावसाची शक्यता, पुणे जिल्ह्याकडे पुणे, दायरी, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठणा, आंबे, कळवण मुसळधार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसात राहील, रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेनला मध्यम स्वरूपात राहील, शिरोकोपली, कामशेतलाई जोरदार पावसाची शक्यता, कोकण विभागातील मुंबईच्या भागात मुंबई, उरण, नवी मुंबई, ठाणे, कल्याणमली, मीरा भाईंदर, उंबडी मध्यम पावसाची शक्यता, नारेल, पेठ, वाडा आणि मुरबाड, आंबेगाव जोरदार पावसाची शक्यता, घाटमाथ्याकडे जुन्नर, ओतूर, शिवाले, वैशाकरे, क्षेनवा मुसळधार स्वरूपात राहील, खोटाले, राजूर, सम्राट, गुंडा, इगतपुरी, मुनगाव, वाडीवारे जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळू शकते, वसई, विरार, उंबरपाडा, पिलवी तसेच सपाले, गोडमाल, वाडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये संगनमेर, अश्वी, लोणी, श्रीरामपूर, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो, आले आणि टाकळी, डोकेश्वर, पारणे, सुपे हलक्या सरींची शक्यता अधूनमधून राहील आणि पाबल, मालटण, कवटे, शिरूर, नार्वे, बोरी, पारगाव, सुद्रुक, श्रीगोंदा, पडेगाव, दौंड, कडेगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो, केटवल्ली, सासवड, पुणे, दायरी, सुसगाव, वाघोली, पुनावली, आळंदी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील, कर्जत, कुलधरण, मिरजगाव, जामखेड, कडाष्टी हलक्या सरींचा अंदाज राहील, राळेगाव, सुरेगाव, अहिल्यानगर, शिरळ, माका, गोडेगाव, बनास, निवासात, श्रीरामपूर, तालिकाबान या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज पुढील 3 दिवसात बघायला मिळू शकतो। नाशिकच्या भागामध्ये नाशिक, देवळी, सिन्नर, ओझर, नागपूर मध्यम हलका राहील, लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, ममदापूर, तालवडले हलक्या सरींचा अंदाज, वणी, डोडांबे, ओझर, कळवणले हलका पाऊस राहील, सौदाणे, मालगाव, नांद्राने तसेच नामपूर, निमशेवडी, चिंचवे या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो। नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाची शक्यता ही अंमली, कोकसाने, नवापूर, विसरवाडी, बोरचाक, नंदुरबार, शहादा, अक्कलकोट, तलोडा मध्यम हलका राहील, असोल, मालगाव, केटिया, बुडकी, सांगवी, सुले, वाडबिके या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। धुळे जिल्ह्याकडे कापडणे, धुळे, अंजंग, अरबी, बोकरूड हलक्या सरींचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, आव्हाड, आडगाव, हिरापुरा, यावल ते मध्यम हलका राहील, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगरला हलका राहील, जामनेर, भोर, पाऊर, बडगो, पाचोरा हलक्या सरींची शक्यता आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव, सैगाव, कन्नड, हतनूर, पिरामगाव आणि फुलंब्री, एलगोपा, देवगाव मध्यम हलका राहील, श्री छत्रपती संभाजीनगर, संसी, पिंपरी, गंगापूर, बिडकीनला हलक्या पावसाची शक्यता आणि तसेच देगावणे, पैठण, धाकीपाल, अमरापूर, हंसापूर हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसेच जालना जिल्ह्याकडे आमच्या छोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, जालना, बदनापूर हलका पाऊस राहील, देऊळगाव, राजा, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळू शकतो। बीड जिल्ह्याकडे जोर कमीच राहील, बीड, करकम आणि भालगाव, जांभळी हलक्या सरींचा अंदाज राहील,
मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोळ, सोनपेठले हलका मध्यम राहील. धारूर, केज, यलम, चौसाला, पाटोदा मध्यम हलक्या पावसाची शक्यता. धाराशिवमध्ये कळंब-मासा, तारकेड, भूम इकडे मध्यम हलका राहील. तसेच एडशीपेठ, कामेगाव, बेमली, बैरबंग, पानेगाव, बार्शी, तुळजापूर, वडोला, तांदवाडी मध्यम पावसाची शक्यता. लातूर जिल्ह्याकडे किंतोट, औसा, कोंड, बाडा, लातूर, रेणापूर, बोकडा, लातूर रोड मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी या भागात राहील. भटंजी, किल्ल्यांनी, निलंगणा, औराद, शहाजानी, हलसी, भालकी, उदगीर, मुरकी, रावणकोल, हाणेगाव, जाकाल, देगलूर, रुद्र इकडे मध्यम हलका पाऊस राहील. आणि परभणी जिल्ह्याकडे मुखेड, नरशी, कवठा इकडे मध्यम हलका राहील. लोहा, कंधार, गंगाखेड, पालमलाई मध्यम हलका राहील. परभणी, जरी, बोरी, जंतुर्ला हलका पाऊस राहील. परतूर, मट्टा, सेलू, आष्टी, पाथरी हलक्या सरींची शक्यता. नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, अद्रापूर, तमसा, नांदेड वाघाला, मुखेड, पेटुंबडी, कुंडलवाडी, धर्माबाद मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो. हिमायतनगर, आडगाव, टाकणी, मोरचुंदी, किनवटलाई मध्यम हलका राहील. आणि तसेच हिंगोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज. हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, मावलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता. वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रेताड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळुपी, करजणखेडा हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर मध्यम हलका राहील. रिसोद, लोणी, बीबी, मेहकर, डोंगवलाई हलका मध्यम राहील. कुदनपूर, घाटबोरी, चिखली, केळवड, बुलढाणा, गिरडा मध्यम हलका राहील. मोटाला, पिंपरी गव्हाली, बाबरगाव, खामगाव, शेवगाव, अडलबुद्रुक, दासराखेड हलक्या सरींचा अंदाज राहील. अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, टेलरा, पलसी, जळगाव, जामत, अंदरुणा, पातोडा, खामगाव, शेवगाव हलका पाऊस राहील. अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा मध्यम हलका राहील. अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरला हलक्या सरींची शक्यता. आणि असेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणतळी, चिखलदरा, चालदारणीला हलका पाऊस राहील. आणि अमरावती जिल्ह्याकडे बडनेरा, अमरावती, मोझारी, तळेगाव, आष्टी, कर्जना आणि चांदूर, धामणगाव रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, नेर, लाटके, दारवा मध्यम हलका राहील. रुई, जवई, अनिद्या आणि साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा मध्यम स्वरूपात राहील. महागाव, मावटी, आपले हलका पाऊस राहील. पांडकवडा, घाटंजी, करंजी, पटणबुरी, निमगोडा, अलिदाबाद मध्यम स्वरूपात राहील. वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट हलक्या सरींचा अंदाज. देवळी, कोल्हापूरला हलका पाऊस राहील. वर्धा, जामणी, अरबी, उडाणा, लाडगड मध्यम स्वरूपात राहील. नागपूर जिल्ह्याकडे बोरी, कोकाटे, दोतीवाडा, कोडाली, काटल, डोरली, कमळेश्वर मध्यम हलक्या सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील. नागपूर, हिंगणा, वाघोली, पारशिवनी, कामठी मध्यम स्वरूपात राहील. बनेल्याकडे भंडारा, चिखली, धर्मापुरी, असोली, कंधारी, मंगोळी तसेच तुमसरतीला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. लखनी, साकोली, संग्राणी, अडेल, गोतंगाव, पावनी, भिवापूर मध्यम पावसाचा अंदाज. गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरतीला, गोरेगाव, आमगाव, लांजी, साखरीटोळा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर, मार्कासा, अमगर चौकी मध्यम स्वरूपात राहील. गडचिरोली जिल्ह्याकडे देसिंग, दिगुरी, तुलमार, अरमोरी, चिरमणा, नाटचोक, वलनी, सिंधवाई मध्यम स्वरूपात राहील. राजुरी, मोलसावली, गडचिरोलीलाई मध्यम स्वरूपात राहील. चामोर्शी, गोट तसेच अष्टी, मलचेरा, एटापल्ली, गिरवाडा, पाराकोट, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर, शिरपूरलाई मध्यम स्वरूपात राहील. बदलापूर, गजवाली, चंद्रपूर, गोगस रोड, भाटाडी, मोरली, कोटवाडा, चरबुके, चिमर, ब्रह्मपुरी मध्यम पावसाचा अंदाज राहील. इतर ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज पुढील 3 दिवसात बघायला मिळू शकतो. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.